आहे क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट हा तुम्हाला नक्कीच तुमची ओळख करून देत असतो, परंतु ती ओळख आपण कितपर्यंत करायची आणि कुठपर्यंत न्यायची हे तुमच्यावरती डिपेंड्स असतं. यावेळेस जाऊयात मैदानाच्या आत. सलामीची जोडी आलेली पाहायला मिळते. तर दोन पंच आपण पाहतोय, दशरथ खुपसे सर आणि अभि सावंत सर. हे दोन पंच मात्र या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आत. चला व्यूहरचना सज्ज झाली असेल तर पंच सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ थोडासा घेतला जातोय. ही संपूर्ण स्पर्धा आपल्या दारापर्यंत, आपल्या घरापर्यंत, आपल्या मोबाईल पर्यंत, आपल्या टीव्ही पर्यंत पोहोचवण्याचं काम UTCच्या माध्यमातून केलं जातं. या चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मित्रांनो विसरू नका, कारण विशेष कौतुक केलं जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही मॅच या मैदानावरती येऊ शकलो नव्हतो पाहण्यासाठी, परंतु ज्यावेळेस आम्ही घरून मॅच पाहिली त्यावेळेस मात्र क्लिअरिटी अप्रतिम होती आणि प्रत्येक चेंडूला मात्र अगदी बारकाईनं मात्र टिपलं जात होतं. त्या संपूर्ण टीमचं मी या स्वर्गीय विठ्ठलदादा स्मृती चषकामध्ये मनापासून आभार मानेल की आपण जे कार्य करताय अफाट आहे, भन्नाट आहे आणि अशाच प्रकारचं कार्य करत राहा. निश्चितपणे यश हे तुमच्या पदरामध्ये असणार आहे. जाऊयात मैदानाच्या आत. स्ट्राइक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय. टीम नामदेव विलन दसई संघाकडनं मयूर आलाय, तर नॉन स्ट्राइक एंडवरती रोहित. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय पाहायला मिळतोय. हो, पहिला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल घेतली आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. वन बाउन्स कॅरी करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. संघाचं खातं खोललं गेलंय. श्री गणेशा झालंय अकाउंटला. एक रन मात्र ट्रान्सफर केला गेलाय. आता मात्र स्ट्राइक एंडवरती पोहोचलाय रोहित, ज्याची चर्चा मात्र मागील वर्षामध्ये SPL मध्ये नावारूपाला आलेला हा खेळाडू. यावेळेस मात्र ओहो, स्ट्राइक एंडवरती होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. बघा वेग खूप कमी आहे, गती मात्र बघायला गेला तर कमी आहे चेंडूला, परंतु अक्षयचा चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती यावेळेस मात्र मारा करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी. ओहो, यावेळेस मात्र बिग अपील पाहायला मिळतेय. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र पुन्हा जर बघायला गेलात तुम्ही तर बघू शकताय की तिन्ही स्टंप दाखवले गेले होते आणि ते 3 स्टंप मात्र उधळवण्याचं काम करणारा हा चेंडू होता. अगदी थोडक्यामध्ये बचावला रोहित. नक्कीच यावेळेस मात्र चर्चा देखील झाली आहे, का नाही चेंडूच त्या प्रकारचा हाताळला गेला होता. चांगला टप्पा गाठला अक्षयनं. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी म्हणता येईल. हो, यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू होता. हलक्या हाताने कट केला. एक सिंगल घेतली गेली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. थ्रो करेल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. थोडीशी फंबलिंग, परंतु आवाज बघा मैदानामध्ये. या आवाजाला खऱ्या अर्थानं स्पिरिट आहे. या अशा प्रकारचं स्पिरिट ज्या वेळेस मैदानामध्ये तयार होतं ना सर, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं मजा येते. त्यावेळेस एक नवीन चैतन्य आणि नवीन ऊर्जा तयार होते. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस म्हणतात ना की वळणाचे रस्ते आणि वळणारे चेंडू हे मात्र घातक ठरतात. त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेस मात्र अक्षयच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता त्या वेळेस मात्र फलंदाजासाठी डोकेदुखी ठरत असता. हो, यावेळेस लोअर फुलटा चेंडू पुन्हा एकदा कट केला. यावेळेस संधी आहे हिट करण्यामध्ये. यावेळेस पहिल्यांदा मिस झाला होता. सेकंड टाइम यावेळेस मात्र यश प्राप्त झालंय. परंतु काय घडलंय, थर्ड अंपायर साठी कॉल दिला गेलाय. यावेळेस सेफली फलंदाज पोहोचलाय की नाही चेक केलं जातंय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यावेळेस अक्षयला मात्र यावेळेस मात्र स्टंप सापडले नव्हते. सेकंड अटेम्प्ट मध्ये सापडलेत, परंतु फलंदाज सापडलाय का या जाळ्यामध्ये. सेफ असेल फलंदाज, नॉट आउट आहे. हो, यावेळेस मात्र चुका करतोय नामदेव विलन दसई संघ. निश्चितच यावेळेस धाव घेणं गरजेचं होतं का. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना ही धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु नशिबाची साथ यावेळेस पाहायला मिळाली. अन्यथा रोहित मात्र तंबूच्या आश्रयाला असता. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र तानाजी येतोय. ज्या वेळेस टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलं, तानाजीला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली जायची. यावेळेस मात्र जबाबदारी
षटक क्रमांक 2 मध्ये तानाजीकडे दिली गेली आहे. ही आहे रणनीती, हे आहे गेम प्लॅन खऱ्या अर्थानं. आणि जो प्लॅन आखला गेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अक्षयने मात्र तो पूर्णपणे साबित करून दाखवलं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र केवळ अक्षय अक्षय आणि अक्षय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. अजूनही कुठलाही गडी बाद न परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जर बघायला गेलात तर अक्षयने चांगली कामगिरी केली आहे. केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत. क्या बात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही ज्या अशा प्रकारची गोलंदाजी करत असाल तर यस यू विल बेस्ट. हो शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत येईल, थ्रो करेल. दरम्यान 2 धावा मात्र चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. चांगली रनिंग देखील, चित्त्याचा वेग पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 6 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1.1 चा सामना आतापर्यंत झालाय आणि धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. हो आता मात्र अगदी डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट. यस, पंचांची उंगली आकाशाकडे. फलंदाज असेल बाद, पहिला गडी बाद होतोय. थँक्यू सो मच डीजे. आता मात्र सुरुवातीची जोडी मात्र मयूर मात्र कामगिरी करू शकला नाही हवी तशी. यावेळेस तोच दबाव, प्रेशर पाहायला मिळाला. वारंवार रनआउटची संधी देखील आणि त्या संधी प्राप्त करून देण्याचं काम या अशा गडीला मात्र केलं जातं. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील ज्या वेळेस बॅटरकडनं धावा येत नसतात, मोठे फटके येत नसतात, त्यावेळेस मात्र अशा प्रकारच्या चुका पाहायला मिळतात. आणि तीच चुकी यावेळेस देखील नामदेव इलेव्हन संघाकडनं मयूरनं देखील केली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय, परंतु पार्श्वभूमीमध्ये काय झालं ते विसरून जा. आता मात्र पूर्वर्धामध्ये या आणि यावेळेस मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. कारण 4 ओव्हरमध्ये जर टीम शिरोत्तर संघासमोर तुम्हाला जर एक टार्गेट सेट करायचं असेल, मी तर म्हणेल 40 ते 45 धावांच्या पुढे तुम्हाला धावा मात्र बनवणं गरजेचं आहे. हो हो, चांगला फटका, आवाज देखील, साऊंड देखील, अंतर देखील पाहायला मिळतोय चांगला. चेंडू आउट ऑफ दी पार्क, ठोकला गेलाय. षटकार. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. शहबाज आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र आघात केलाय. एक चांगला फलंदाज आहे, एक महत्वाकांक्षी फलंदाज पाहायला मिळतो शहबाज. ज्याच्या वेळेस त्याची बॅटिंग पाहिले, यावेळेस फटका बसलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर या फटक्याची गरज होती का? अनिकेत आहे, चित्ता आहे त्या ठिकाणी, झेल सोडणार नाहीये, झेल घेतला गेलाय आणि फलंदाज शहबाज एक षटकारानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झालाय बाद. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस मात्र चातुर्य पाहायला मिळालं. गोलंदाजाचं शरीर यष्टीपासून थोडासा दूर चेंडू पाहायला मिळाला. फुटवर्क चांगला पाहायला मिळाला नाही. अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता हा फटका आणि झेल मात्र तडियाच्या बाहेर. अनिकेतनं मात्र चुकी केली नाहीये. अचूक झेल टिपला आणि फलंदाज झालाय बाद. हो हो, यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. यूज हँडसम ब्रँडेड षटकार.
थँक्यू सो मच डीजे. परभणी येथे रोहन यांच्यासाठी बाळाखाडे यांच्याकडनं बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. क्या बात आहे. ओहो, पहिल्या चेंडूवरती आगाज बिग हिट पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस दिशा भरकटलेली चेंडू पाहायला मिळाला, अगदी आउट ऑफ द पिच. यावेळेस पंचांचा इशारा येतोय, अभिसाबन सर सांगतायत इट्स अ नो बॉल. क्या बात आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती जो फटका खेळला गेला, अगदी लॉंग ड्राईव्ह साठी चेंडूला पाठवून दिलं होतं आणि तो पूर्णपणे प्रेशर आता मात्र तानाजीवरती पाहायला मिळाला या चेंडूवरती. फ्री हिट साठी हा चेंडू. ओहो, यावेळेस देखील फ्री हिटचा पुरेपूर वापर केला गेलाय. डिस्टन्स कव्हर झालाय. चेंडू आउट ऑफ द पार्क, ठोकला गेलाय, षटकार. थँक्यू सो मच डीजे. चर्चा झाली आहे मैदानाची, आज चर्चा झाली आहे, चर्चा बनवली आहे रोहननं. बाळादादांनी लावली आहेत बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रोहन पडवलसाठी. आणि यावेळेस मात्र रोहनने बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकलेत, ते देखील अतिशय जबरदस्त मिडल ऑफ द बॅट परफेक्ट षटकार पाहायला मिळालेत. चला, टीम अंबरजे संघाचा कर्णधार आपण जर या ठिकाणी आला असाल तर मात्र आयोजकांशी संपर्क साधा. टीम अंबरजे, क्या बात आहे. बॅक टू बॅकचे 2 रोहनच्या बॅट मधनं आले आहेत. आणि यावेळेस रोहितला सांगतोय की रोहित, बारी उनकी थी अब बारी हमारी है, क्योंकि बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. क्या बात है रोहन. यावेळेस मात्र मोठी चर्चा झाली आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतं यावेळेस. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय विराज. विराजला मात्र खऱ्या अर्थानं अश्वावरती स्वार होऊन गोलंदाजी करावी लागेल, कारण यावेळेस मात्र ज्या पद्धतीनं रोहननं 2 षटकार ठोकले, पूर्णपणे बॅकफुटला असलेली टीम तिला मात्र फ्रंटफुटवर आणण्याचं काम या 2 षटकारांनी केलं गेलंय. धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत, 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. परंतु या 2 फटक्यांवरती त्यानं सांगितलं कुठलाही प्रेशर दबावामध्ये खेळणारा हा खेळाडू नाहीये. विराज यावेळेस चेंडू घेऊन जाईल रोहितसाठी. ओहो, सलामीचा फलंदाज अजूनही यावेळेस मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फ्रंटफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. जागेवरून यावेळेस मात्र चेंडूवरती लॉब करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू येतोय. ओहो, यावेळेस चांगल्या प्रकारे चेंडूला बॅट वरती घेतलाय, चेंडूला पाठवून दिलाय, अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार, षटकार. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप चेंडू गेलाय, सॉरी 4 धाब्यांसाठी ठोकला गेलाय, चौकार. ओहो, चेंडूला मात्र अगदी येऊ दिलं स्वतःपर्यंत, बॅट क्रॉस झाली आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन चेंडूला पार. ओहो, यावेळेस देखील फटका सुरेख आहे. रोहन सांगतोय की यावेळेस जयसर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे आणि चेंडू फरार 6 धाब्यांसाठी. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस मात्र जणू काय नामदेव विलवन दसई संघ 47 रोहन आतमध्ये घेऊन आला आणि त्यानं मात्र दोघांकडे ती दिली आहे आणि फायर केलं जातंय, असं चित्र पाहायला मिळतंय. क्या बात आहे. रोहन आला, रोहनने बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकले, त्यानंतर रोहित देखील हवी होतोय, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधनं देखील पाहायला मिळालाय आणि धावफलक पोहोचलंय तब्बल 35 या आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा चेंडूला बुडवलाय, आता मात्र फटका फसलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला जजमेंट परफेक्ट झालंय आणि झेल चूक टिपला गेलाय. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन.
थँक्यू सो मच डीजे. तर अनिकेत लकडेसाठी देखील पर्वणी येते, परंतु ज्या वेळेस अनिकेत बॅटिंगसाठी पिचवरती येईल त्यावेळेस ती पर्वणी मात्र पुकारली जाईल. तर आदरणीय सन्माननीय टेनिस क्रिकेट मधलं खऱ्या अर्थानं शहापूरचं एक दातृत्व नेतृत्व यंग डॅशिंग पर्सनॅलिटी असलेलं कैलासजी बांडे साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते. कैलासजी बांडे साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. यावेळेस पुन्हा एकदा सेकंड वरती मात्र ओहो यावेळेस कमालीचा फटका आहे. गेंद आई और गेंद गई. थँक्यू सो मच. प्रत्येक फलंदाज येतोय आणि जणू काय डगआउट मधनं सेट होऊन रणनीती आखून आलेत. पहिल्या चेंडूवरती मयूरनं असा षटकार ठोकलाय की अगदी संपूर्ण क्षेत्ररक्षक केवळ प्रेक्षक. ओहो यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता. मिड विकेटला लॉंग ऑनच्या दिशेला उडवलाय. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न थोडीशी फंबलिंग झाली होती क्षेत्ररक्षकाकडनं. दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 43 या अंकावरती. 43 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम नामदेव इलेव्हन दसई संघ यावेळेस या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या धावा जमा केल्यात या 3 ओव्हरमध्ये. बघायला गेलात तर पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या अक्षयनं गोलंदाजी करत असताना. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तानाजी खूप महागडा ठरला. 21 धावा खर्च केल्या. निश्चितच 2 गडी बाद केले होते परंतु तब्बल 21 धावा खर्च झाल्या होत्या. आणि विराज आला षटक क्रमांक 3 मध्ये. त्यानं मात्र 18 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय राज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये दसई संघ पाहायला मिळतोय परंतु या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर निश्चितपणे पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं शिलोत्तर संघाकडनं. परंतु या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल याला खूप महत्व आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला मात्र टाइम दिला गेलाय. तर टीम अंबरजा संघ आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चितपणे आयोजकांशी संपर्क साधा. चला आपला या मॅचच्या हाफमध्ये आपण या ओव्हर नंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. टीम अंबरजे. हो यावेळेस मात्र चेंडू मात्र फसलाय. फटका आणि चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 बाउन्स कॅरी करेल. दरम्यान थ्रो करण्यादरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या आहेत. आणि निश्चितच बाळाकाडे यांचे 500 रुपये वाचलेत. हॅट्रिक साठी चान्स होती. फटका फसला होता. प्रयत्न तर चांगला होता परंतु नाही. निश्चितच रोहननं चांगली कामगिरी केली आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलं गेलं होतं यावेळेस गोलंदाजांकडनं परंतु तदनंतर रोहन आला. रोहनने हात खोलले आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र धावा घेतल्या जात आहेत त्याच्या माध्यमातून. यावेळेस मिड स्पीड झालीये. चेंडूला अंतिम क्षणी रोखला गेलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धावायचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या 3 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 3 धावांनी धावफलक पोहोचलोय 48 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. चांगल्या धावा यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. सेफली यावेळेस मात्र चेंडू रोखला गेला. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चुकी झाली होती परंतु चुकी पुन्हा सुधारली गेली. हो पुल ऑफ लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याची गरज होती खऱ्या अर्थानं. बॅट थोडीशी सरळ फिरली अन्यथा हा चेंडू देखील आउट ऑफ द पार्क झाला असता. यावेळेस काय कॉल खराब आणि त्याचा परिणाम यावेळेस नाही तर परिणाम काय झालाय तर एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत. मैदानामध्ये काय घडतंय या चुका मात्र टाळाव्या लागतील कारण 1 रन किती महत्वाची जाऊन विचारा ज्या टीमला ती मात्र एका धावेसाठी पराभूत होऊन परतीच्या प्रवासाला असते. म्हणून प्रत्येक रन साठी मात्र तुम्हाला जपणं गरजेचं आहे. प्रत्येक रन महत्वाची असते. नक्कीच मेजरांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. चांगली फलंदाजी झाली आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा घेतल्या गेल्यात.
मयूर बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी घेतली ती मात्र रोहननं, आणि रोहननं मात्र जबाबदारीपूर्वक खेळी देखील करून दाखवली आहे. चांगल्या धावा जमा झाल्या आहेत या ठिकाणी. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम आणि आई गामदेवी स्पोर्ट्स अंबर्जे, चला दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. हो, शॉट अँड पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, टोकला गेलाय रोहनच्या बॅट मधनं, षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराने धावफलक तब्बल पोहोचलाय 57 या अंकावरती. क्या बात आहे, चांगली फटकेबाजी. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा होत्या मित्रांनो, याकडे लक्ष असू द्या. म्हणून स्वतःला खचून देऊ नका, जिद्दीने उभं राहा. हो, यावेळेस देखील शॉट अँड पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिस्क्या डिस्क्या डिस्क्या, षटकार. थँक्यू सो मच डीजे. 1 फॉर द ओव्हरची देखील वाही दिली गेली. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स होता चेंडू. काय जबरदस्त फटका सजवला गेला. बाउन्स चेंडू मात्र खेळण्यामध्ये यावेळेस मात्र रोहन मात्र चांगला ठरतोय. क्या बात आहे. आतापर्यंत रोहनच्या बॅट मधनं 4 षटकार आलेत रोहनच्या बॅट मधनं, आणि संपूर्ण टीमची जबाबदारी त्यांनी घेतली. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, पाहूया किती धावा येतील. हो, यावेळेस देखील शॉर्ट चेंडू होता, पुल केला. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक डोक्यावरनं मिड विकेटला क्रॉस होतोय चेंडू, आउट ऑफ द पार्क, टोकला गेलाय रोहनच्या बॅट मधनं. अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील हाकार करणारा हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच डीजे. धावफलकावरती धावा बघायला गेला तर 69 धावा. 24 चेंडू मध्ये 70 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलंय, तगडं लक्ष. यावेळेस मात्र टीम शिलोत्तर संघासमोर. क्या बात आहे, अफलातून बलंदाजी. ज्या वेळेस मात्र शॉर्ट चेंडू टाकले गेले, प्रतिकार अतिशय ताकदीचा पाहायला मिळाला. यावेळेस मात्र स्ट्रॉंग झोन जर बघायला गेला तर मिड विकेटच्या दिशेला मात्र चांगली बॅटिंग केली आहे रोहननं. चला दोन्ही टीम अंबर्जे छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमचे कर्णधार अर्थातच सचिन दादा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच अंबर्जे टीमचे कर्णधार किशोर दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अगदी काही क्षणामध्ये आपण त्यांच्या या 2 संघांदरम्यान नाणेफेकी करणार आहोत. तर जाऊयात आपण टॉस्क बॉक्स मध्ये, जिथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल 2 संघांदरम्यान. किशोर दादा या ठिकाणी मेजर आणि सचिन दादा अगदी जुनं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट मधला नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कॉल दिला जातोय सचिन सर यांच्या माध्यमातून. हेडचा कॉल आहे.
टेल आलाय आणि नक्कीच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी विजय होते अंबरजे संघ. आपला निर्णय काय असेल सर? बॅटिंग. निश्चितच बॅटिंग घेतली जाते. आपण पाहतोय की प्रथम फलंदाजी करत असताना प्रेशर देखील थोडासा कमी असतो आणि यावेळेस तुम्ही जाणताय की कांबारे टीम यांच्याकडे गोलंदाजी अप्रतिम आहे. तर बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत मजल असेल? आमचा 50+ करण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. तर सर निश्चितपणे ज्या वेळेस आम्ही या मैदानावरती आम्हाला आमंत्रित केलं जातं खऱ्या अर्थानं ऊर भरून येतं, छाती भरून येते, कारण नियोजन अफाट असतं, अफलातून असतं आणि संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये जर बघायला गेलात तर बिरवाडीचं नियोजन हे अफलातून ठरतं. बालादादा संपूर्ण सहयोगी यांचे आपण आभार मानणार तर आहोतच, परंतु या नियोजनाबद्दल काय म्हणाल? हा एक फक्त क्रिकेटचं नियोजन नसून हा एक गावकीचा प्रोग्राम, ज्याप्रमाणे गावकीचा सप्ताह असतो त्याप्रमाणे इथं हा लोकांचा सर्व म्हणजे पार्टिसिपेट असतो आणि खूप चांगले टुर्नामेंट असतं. बेस्ट आणि आउटफील्ड आणि ग्राउंड बघितलं असेल तर तालुक्यात असं ग्राउंड नाही, अशा प्रकारचं ग्राउंड आहे आणि प्लॅनिंगबद्दल तर नो डाऊट खूपच छान प्लॅनिंग असतं. थँक्यू सो मच सर, तुम्हाला असतील शुभेच्छा. सेकंड करून घ्या आणि सचिन सरांकडे वळूयात. सचिन सर, निश्चितच अंबरची टीम जर बघायला गेलात तर मजबूत टीम आहे, चांगली फलंदाजी करतायत, प्रथम टॉस जिंकलेत. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे घडलंय, बॅटिंग घेतली त्यांनी आणि तुम्हाला मात्र फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. गोलंदाजी करत असताना महत्त्वाचा गोलंदाज काय असेल, सरावाबद्दल काय म्हणाल? फर्स्ट बॉलर अमोल, सराव चांगला चालू आहे त्याचा आणि चांगले बॉल टाकतो. निश्चितच दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. आणि वळूयात आपण जिथे मात्र आमचे साथी समालोचक खऱ्या अर्थानं समालोचन या क्षेत्रामध्ये एक चैतन्यपूर्ण मात्र कामगिरी करणारा व्यक्तिमत्व अर्थातच प्रसन्न चव्हाण सर यांच्याकडे वळूयात. व्हाईस ऑफ द कल्याण. थँक्यू सो मच वन्स अगेन. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता गुड आफ्टरनून झाली आहे, सो वन्स अगेन हार्दिक स्वागत आहे सर्वांचं या स्पर्धेमध्ये. मॅचला होती सुरुवात सेकंड इनिंगला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. पहिला बॉल स्लॉट मध्ये मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन ला क्लिअर करत पहिल्या बॉल वरती गणाघाती प्रहार. बॉल सीमा पार, दिल मांगे मोर आलाय खणखणीत फोर. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. विकासच्या विरोधामध्ये झकास बॅटिंग पाहायला मिळते. राज आणि अनिकेत असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनिंग पेयर सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. वेट केला, वॉच केला, कट करायचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या फलकावरती ऍड होईल. धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 5 रन. विजयासाठी 70 धाब्यांची आवश्यकता आहे. 70 धावा म्हणजे एक फार मोठं टोटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्विच करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत लकडेच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. योगराज लकडे, देवीदासजी लकडे, गुरुनाथजी साबळे, महेशजी साबळे यांच्याकडून सुवर्ण संधी असेल ती म्हणजे अनिकेत लकडेसाठी. 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. द्वारकेवरून ही स्पर्धा ती एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला वळवलाय. गॅप मध्ये कोणी खेळाडू मौजूद नाहीये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती साज, बाज और ताज. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 70 धावा चेस करायचेत आणि 70 धावा चेस करत असताना कशा प्रकारची बॅटिंग असावी. सिंगल डबलचा भरणा, चौकार षटकारांची मोहर ही फार महत्वाची असते आणि मैदानावरती तेच करत असताना फार चांगल्या प्रकारे आता या मॅच मध्ये शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ शिलोत्तर. धावसंख्या 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात विकासच्या विरोधामध्ये राजची आणि अनिकेतला आता चांगली कामगिरी करावी लागेल. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. डाऊन द बॉल. कॅचची संधी आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक लागतोय पहिला शिलोत्तर संघाला. फलंदाज अनिकेत. बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. पहिला धक्का बसतोय, 70 धाब्यांचा पाठलाग करायचे, मात्र पहिला धक्का बसत असताना आपल्याला पाहायला मिळेल शिलोत्तर संघाला. पहिल्या इनिंगचा आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सर्कलचे नियम नसणार आहे, त्यामुळे बॅटर लवकरात लवकर येणं देखील अपेक्षित आहे. याच दरम्यान प्रफुल्ल दादा देखील इथून रजा घेत आहेत. डॅशिंग डायनामिक आणि रुबाबदार पर्सनॅलिटी यंदा कर्तव्य आहे त्यांचे देखील. दादा क्रीमचा वापर करत जा, पण क्रिकेट खेळायला येत जा, नक्की आशा बाळगू. आणि इथून रजा घेत आहे दादा. ऑल द बेस्ट पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी. धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळेल. आधी पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर टीम शिलोत्तर संघाकडून. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, फ्लिक करायचा, मी म्हणेल ड्रिल करून दाखवतायत. हुक करायचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकासने आता झकास गोलंदाजी केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट होईल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो अगदी आपल्याला पाहायला मिळाला. बॅकिंग साठी देखील 2 खेळाडू मौजूद आहेत. सिंगल कंप्लीट होईल. कौतुक करेल वैभवजी शेळके साहेबांचं, ज्यांचं भरपूर मोठं या स्पर्धेसाठी योगदान राहिलंय. कौतुकाची कामगिरी त्यांची देखील आम्हाला पाहायला मिळाली. घारीचा वाटा या संपूर्ण आयोजन आणि नियोजनामध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे वैभवजी शेळके यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण कमालीची कामगिरी वैभव शेळकेंच्या वतीने आम्हाला पाहायला मिळते. आमचे प्रतीक दादा आहेत, प्रतीक दादांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. प्रतीक दादांचं देखील वेलकम. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहेत. इथे कव्हरच्या दिशेला कॅच 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 झाली आहे. ड्रॉप ही कॅच नाही, ही मॅच आहे. मैदानावरती कॅच सोडली आहे कोणाची, असा खेळाडू जो रेड डॉट फॉर्म मध्ये राजची झेल सुटलेली पाहायला मिळते. धावफलक पाहायला मिळेल मैदानावरती. सिंगल ऍड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं देखील मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. विजयासाठी अजून देखील 59 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 59 धावा विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर रोहितने फार चांगली स्टार्ट करून दिली. त्यानंतर मयूरचं देखील फार चांगलं स्टार्ट षटकार मारून आपल्याला पाहायला मिळाले. शहबाज बाद झाले, मात्र त्यानंतर रोहनचा तडाखा पाहायला मिळाला. तब्बल त्याच्या बॅट मधून आपल्याला 5 षटकार पाहायला मिळाले. ज्यावेळेस विदे सरांनी इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस टॉस कंपोज कक्षामध्ये अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शिलोत्तर संघाचे कॅप्टन म्हणाले की आम्हाला रोहनला शांत ठेवायला लागेल, आणि मैदानावरती रोहन शांत झाला नाही. रोहनने शिलोत्तर संघाला शांत केलं मी म्हणेल, कारण ज्या प्रकारचे तो चपराक मारत होता, तर हॅमर करत होता, असं वाटत होता की बॅडमिंटन स्टाईल मध्ये तो स्ट्राईक करतोय, तो राग काढतोय. मात्र तो कोणावरचा राग होता हे माहिती नाही, मात्र खुश असेल टीम, कारण ज्या प्रकारची दसई संघाची स्कोर आपल्याला पाहायला मिळते ती स्कोर गती वाढली गेली आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11. चला स्पीडअप करायचंय विनंती असेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आपल्याला पाहायला मिळतील. रोहनच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते ते मात्र 11 ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. यावेळेस ऑन साइडला वळवलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा येतोय खणखणीत चौकार. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. चौकार आला. धावफलक 15 या आकड्यावर. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. या षटकामध्ये कुठेतरी असं वाटतंय की कदाचित धाबेंचा जो ग्राफ आहे वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. टेनिस क्रिकेट तुम्ही खेळताय, टेनिस क्रिकेटमध्ये धाबेंचा ग्राफ जो आहे तो उंचावणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. यावेळी स्ट्रेट राउंड द ग्राउंड कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन मध्ये विकेटचं पतन होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. लॉंग ऑन मधून फिल्डिंग फार चांगली. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे पाहिलं जाईल. रोहनचं फार चांगले कलेक्शन पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवण्यात आलेला आहे.
तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवण्यात आलाय. रोहन थोडासा कॉन्फिडंट पाहायला मिळतोय, कॉन्फिडंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आदी आणि राज, मात्र कुठला खेळाडू इथे सक्सेसफुल असेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली आहे, रेफरल घेण्यात आलाय. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण UTCच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी, ज्यांचं ब्रीद वाक्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. काय डिसिजन आहे? नॉट आउट, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बॅटर सेफ आहेत, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे हे पाहिलंय आणि 2 धावा कंप्लीट होतील. फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा या फलकावरती आहेत. थोडासा खतरा पाहायला मिळतोय बॅटिंग टीम शिल्लोत्तर संघासाठी, कारण 70 धावा चेस करायचे, 70 चेस करायचे, 17 झाल्यात. आता तुम्हाला कामगिरी दमदार करावी लागेल, मात्र दमदार गोलंदाजी होती आहे. आतापर्यंत 2 बॉलवरती जरूर 6 धावा खर्च केल्यात, मात्र बॅटिंग स्ट्रॉंग झाली आहे. ऑप्शनच्या बाहेर कव्हरच्या दिशेला प्रशांत होते, चांगली फिल्डिंग, चांगलं एफर्ट. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॅकिंग नाही आहे इथे. स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत बॅकिंग येईल मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील धावा. 2 धावा कंप्लीट. धावफलक देखील पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च झालेल्या आहेत. रोहनने मागणी गोलंदाजी केली आहे, मात्र ज्या प्रकारची त्यांनी बॅटिंग केली आहे, मी म्हणेल 100 कतल माफ आहे. कमालीची कामगिरी करतोय तो. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. ऑन साइडला स्ट्रोक मोठा मारायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती. विघ्नेश सर, ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता तुम्ही 1 आणि 2 फटक्यांवरती मोठे प्लेअर बनू शकत नाही. मागील मॅच मध्ये कैलास भांडेने आपल्याला दाखवून दिलं. कव्हरच्या दिशेला त्यांनी ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड देखील स्ट्रोक पाहायला मिळाले, पुलचे स्ट्रोक, हुकचे स्ट्रोक, कटचे स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाले. हे फार महत्वाचं असतं. तुम्ही मोठे प्लेअर बघा, मोठे प्लेअर प्रत्येक ठिकाणी स्ट्रोक खेळले जातात त्यांच्या वतीने, तेच आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे आणि फलंदाज बाद. OUT विकेटचं पतन झालेलं आहे. हा धक्का नाही, हा दे धक्का आहे. विकेटचं पतन, कारण आता मैदानावरती हा दुसरा हादरा बसलाय बॅटिंग करत असताना टीम शिल्लोत्तर संघाला. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. धावफलक 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेश, ज्या वेळी आपण क्रिकेट बघतो काही काही संघांचे असे सुपरस्टिशन असतात, काही काही खेळाडूंचे सुपरस्टिशन असतात. ते खेळाडू सर्कलमध्येच राहतात जोपर्यंत नवीन खेळाडू सर्कलपर्यंत पोहोचत नाही. असे आपण भरपूर सारे खेळाडू पाहतो आमच्या देखील क्षेत्रामध्ये, आमच्या देखील रिजनमध्ये असे भरपूर खेळाडू आहेत जे तशा प्रकारचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत खेळाडू हा 30 यार्ड सर्कल पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर देखील जात नाही. थोडेसे निर्देश त्यांच्या माध्यमातून दिले जातात आणि त्यानंतर बॅटिंग साठी ते खेळाडू, नवीन खेळाडू रेडी होतो. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 20 चेंडू झालेत आतापर्यंत 6. षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त होईल. धावफलक पाहायला मिळेल 20 या आकड्यावर, म्हणजे विजयासाठी 12 बॉल 50 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 50 धावा. आता संघर्ष अटल आहे, आता संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद फुंकावा लागेल शिल्लोत्तर संघाला. असं म्हटलं जातं, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता कमबॅक करावा लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग झाली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये, आता 2 षटकांमध्ये 50 धावा बनवणं गरजेचं आहे. पहिले 3 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आले
विजयाच्या दिशेला वाटचाल नाही होणार, मात्र एक छोटासा कमबॅक जरूर होईल. असं म्हटलं जातं एखादा छेद हा बोटला बुडवू शकतो, उडीला बुडवू शकतो आणि अगदी तेच देखील होऊ शकतं. इथे आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. मयूर पाहायला मिळतात, बघूया मयूरच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी ही आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर, शॉर्टर वन पुल केलाय, हाफ पिच बॉलला पनिश जरूर करतायत, मात्र वड कॅच. कमालीचा झेल पाहायला मिळतोय, डीप मध्ये होते फिल्डर दिनेश आणि दिनेशच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान शिलोत्तर संघाने. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. धाव फलक आपल्याला 21 पाहायला मिळेल. अजून एक विकेट मैदानावरती प्राप्त झालेला आहे. झटका क्रमांक 3. शिलोत्तर विपक्ष नामदेव 11 दसई अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स कडे फार चांगले खेळाडू आहेत, फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी या दोन्ही टीम्स कडे आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकच संघ जिंकेल तो संघ असेल कुठला, हा देखील मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. कोरडप्याचा बॉल पंचांकडे अपील करण्यात आली आहे. जोरदार अपील पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होता, मात्र लेग बॅशची सिंगल आड होईल. फलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या देखील फलकावरती पाहायला मिळेल 22 धावा. धावफलक 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती 3रं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय, ज्यावरती 2 धावा खर्च झालेल्या आहेत. एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. सो गुड पीस ऑफ बॉलिंग, फार चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या इनिंग मध्ये फार चांगली बॅटिंग देखील आपण पाहिली रोहनच्या वतीने. त्यांच्या समवेत रोहितने देखील फार चांगली स्टार्ट करून दिली होती. शहबाजने एक षटकार जरूर मारला, त्यानंतर त्याची विकेट गेली. मयूरने फार चांगलं फायनल टच दिलं, मात्र रोहन हायलाइट ठरला या पहिल्या इनिंगचा, ज्या पहिल्या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक पाहायला मिळेल 23 या आकड्यावर. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवायचा प्रयत्न होता, मात्र मिस्टेक पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहेत. इथे सॉफ्ट डिसमिसल म्हणताय, लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय बॅटरच्या वतीने. फलंदाजाच्या खेळीचा अंत. मनसूर बॅक टू दी पवेलियन. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता या मॅच मध्ये कुठेतरी अगदी दूरवरती पाहायला मिळतो शिलोत्तर संघ. दिल्ली अभी बहुत दूर आहे. 7 बॉल 46 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुढील मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे सामन्यासाठी, याची देखील आपण नोंद करून घ्या. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतोय. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम शिलोत्तर संघाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त 24. अजून एक धक्का बसतोय आणि आता षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल जे मात्र 4थं मार्गस्थ आहे.
यावेळेस देखील पाहायला मिळेल मैदानावरती डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावफलक देखील स्थिरता धारण करत असताना 24-24 या आकड्यावरती शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. विशालच्या खांद्यावरती इथून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अगदी या मॅच मध्ये मी म्हणेल फक्त औपचारिकता शेष आहे, ती औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकीकडे संघ अंबरजे आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय कांबारे संघ. कांबारे संघाची फिल्डिंग आहे. येस, फिल्डिंग लगेच लावून घ्या जशी सामन्याला सांगता होईल. यावेळी स्विच करत असताना फक्त दिशा दाखवली आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर असतील प्रशांत. सिंगल मिळेल. धावफलक 25-25 या आकड्यावरती फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सो थोडस वेग धारण करायचं विनंती, थोडीशी स्पीडअप करायचं विनंती असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळेल असं वाटतंय. फक्त औपचारिकता शेष आणि तो मध्ये देखील कुठल्या प्रकारे इंटरेस्टेड नाही आहेत बॅटर, कारण बॅटरच्या माध्यमातून आता मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा आहे. मात्र इथे चांगली बॉलिंग होती, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अगदी हळवार गतीचा चेंडू हाताळला गेलाय. 22 सिंगल ऍड होईल. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे, फक्त पळा. दोन्ही खेळाडूंना बॅटिंग मिळत आहे, ते दोघे खुश आहेत. डॉट सिंगल खोलटप्प्याचा बॉल स्टेप आउट झाले. त्यानंतर लॉंगॉनच्या दिशेला जरूर ड्राईव्ह करण्यात आलाय आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक मैदानावरती 4 देखील समाप्त होईल आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम दसई संघाने. हार्दिक अभिनंदन टीम दसई. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत ते टीम शिल्लोत्तर संघाला. कांबारे संघ